सांगा, श्रमजीवी संघटनेचं वन हक्क जमिनीसाठी आज तुमचं आंदोलन आहे? आज आम्ही या ठिकाणी श्रमजीवी संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। या आंदोलनामध्ये जर आपण बघितलं असेल तर हजारो दावेदार या ठिकाणी वस्तीच्या तयारीने त्यांचा जो काही शिधा असेल, त्यासाठी लागणारे रेशन असेल, फाट्या असतील, भांडे असतील, ते किमान 15 दिवस वस्तीच्या तयारीने इथे आलेले आहेत। आपण बघत असाल भिवंडी आणि शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन जमिनीचे दावे हे लोकांनी केलेले आहेत। जे आम्ही दावे केलेले आहेत त्यावर आतापर्यंत जर बघितलं तर जेव्हा आम्ही मोर्चाने येतो तर फक्त त्या एका दिवसापुरती त्यावर काम होतं आहे, परंतु त्या फाईलकडे त्यानंतर दुर्लक्ष केलं जातं आहे। भिवंडी शहापूरमध्ये जे मागून प्रकल्प आलेत, बडोदरा असेल, बुलेट ट्रेन असेल, समृद्धी महामार्ग असेल, असे अनेक प्रकल्प हे पूर्ण झाले, परंतु आदिवासी दावेदारांचा जो काही वन हक्काचा जो काही दावा आहे त्याच्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। भिवंडीमध्ये 1071 वन जमिनीचे दावे आहेत, हे प्रांत कार्यालयात अजूनपर्यंत पडून आहेत। आज आम्ही संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुठेतरी या दाव्यांना जे जिल्हा कमिटीकडे पाठवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। त्यामुळे आज आम्ही संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ, संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ, विदुलताताई यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत हे दावे जिल्हा कमिटीकडे जात नाही आणि ते मंजूर होऊन आम्हाला वनपट्टा मिळत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे। आजचे जे काही आंदोलन आहे या आंदोलनासाठी ज्याप्रमाणे भिवंडी तालुका या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे, त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातीलही मोठ्या संख्येने आदिवासी समाजाचे आदिवासी बांधव या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। शहापूर तालुक्यामध्ये एकंदरीत 6000पेक्षा जास्त दावे या ठिकाणी दाखल आहेत, त्यापैकी 2500 दावे फक्त मंजूर झालेले आहेत। उर्वरित 3500पेक्षा जास्त दावे अजूनही नामंजूर आहेत। या फाईलचं आतापर्यंत काय झालं याची चौकशी करण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमचे सर्व सभासद संघटनेचे या ठिकाणी जमलेले आहेत। आतापर्यंत अनेक लोकांचे प्रश्न या सरकारने सोडवलेले आहे, पण गरिबाच्या प्रश्नाकडे मात्र हे सरकार लक्ष देत नाही। म्हणून या प्रश्न सोडवण्यासाठी आणि ते प्रश्नाच्या न्यायालय नेण्यासाठी बेमुदत आंदोलन आज श्रमजीवी संघटनेने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे।